संविधान मेरे बाबा तुमने अजब कर दिया, ला के दुनिया में या ठिकाणी वो गजब कर दिया। संविधान मेरे बाबा तुमने अजब कर दिया, और ला के दुनिया में हमको तुमने गजब कर दिया। क्यों? इस देश की भीम ने तस्वीर बदल डाली, इस देश की भीम ने तस्वीर बदल डाली, इस देश की भीम ने तस्वीर बदल डाली। और तस्वीर की क्या बात करते यारो, वो तस्वीर की तकदीर बदल डाली। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या चरणी एक गीत सादर करते। आवाजाकडे लक्ष न देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते अनेक झाले, कोण म्हणावे आपुले चेहरे हजार झाले। तू पाहिलेले स्वप्न भीमा, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालेत करे, भीमा तुझ्या मताची माणसे मेलीत कारे, भीमा तुझ्या मताची माणसे मेलीत कारे। भीमा तुझ्या मताची माणसे मेलीत कारे। ओ सप्तसुरांची ही माला,
माला अर्पूचला तयाला सन्मानाचा हा मुजरा सन्मानाचा हा मुजरा महाकवी वामनाला सप्तसुरांची हिमाला अर्पूचला तयाला मुजरा महाकवी वामनाला सन्मानाचा हा मुजरा महाकवी वामनाला पहिल्या अंतरामध्ये कवी लिहितात काय लिहितात वामन दादासाठी गायकीचा पेशा गायकीचा पेशा तो जोपासत आला गायकीचा पेशा तो जोपासत आला आणि झुंजार लेखनीने अजरामर झाला माझे वडील म्हणेल मी भोपाल वरून पवन बाबूजी भोपाली काय लिहितात की तेरे करम की शाही वामन दादांसाठी लिहिलं त्यांनी रात्री कि तेरे कलम की शाही बड़ी ही रंग लाई तेरे कलम की शाही बड़ी ही रंग लाई गांव गांव जाकर तूने अलग जगाई अरे कहते हैं पवन बाबू क्या कहते हैं पवन बाबू कहते हैं पवन बाबू प्रताप सिंह भाई भाई अरे वामन तेरी कमाई हम सबके काम आई हम सबके काम आई म्हणून काय म्हणायचंय गायकीचा पेशा तो जोपासत आला गायकीचा पेशा तो जोपासत आला आणि झुंजार लेखनीने अजरामर झाला रगात आला तो गात गात आला कवीना समाधाना तो गात गात आला कवीना समाधाना सन्मानाचा हा मुजरा महाकवी वामनाला
भीम चळवळीला त्याने वाहिले जीवन चळवळीला त्याने वाहिले जीवन चळवळीला त्याने वाहिले भीम चळवळीला त्याने वाहिले जीवन गीतातून चळवळ ही केली गतिमान कि वामन के गीत छाए वामन के गीत छाए वामन के महफिल में वामन के गीत छाए वामन के महफिल में और हर एक जुबान गाए वामन के महफिल में बाबा साहब के साथ भी वामन दादा बाबा साहब के साथ भी और बाबा साहब के बाद भी और वामन के गीत छाए इस वामन की महफिल में इस वामन के महफिल में सन्मानाचा हा मुजरा महाकवी वामनाला गीताचा शेवट सादर करत आहे माझे गीताचे कवी अखिल भारतीय कलाने हक्क समिती तालुका तेल्हारा कोषाध्यक्ष माझे काकाजी रमेशजी वरटे काय लिहितात साधून औचित्य कशाचे औचित्य साधून औचित्य त्यांच्या जयंती साधून औचित्य त्यांच्या जयंती आयोजन केले या भव्य सोहळ्याचे साधून औचित्य साधून औचित्य त्यांच्या जयंती आणि पंकज भाऊ आणि सर्व कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आलेल्या मान्यवरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजन केले या भव्य सोहळ्याचे त्यांच्या त्या कवनाला रमेश लीन झाला त्यांच्या त्या कवनाला रमेश लीन झाला सन्मानाचा हा मुद्रा महाकवी वामनाला सन्मानाचा हा मुद्रा सप्तसुराची विमाला सप्तसुरांची विमाना अर्पुसला तयाला सप्तसुरांची विमाना अर्पुसला तयाला सन्मानाचा हा मुद्रा महाकवी वामनाला सन्मानाचा हा मुद्रा महाकवी वामनाला